साल्हेर किल्ल्यावर पर्यटकांची मोठी गर्दी आहे। भर पावसात ट्रेकिंग करता पर्यटक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। गुजरातमधील पर्यटक सुद्धा साल्हेर किल्ल्यावर पोहोचले आहेत। युनेस्कोमध्ये नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्याची निवड ही झाली आणि त्यानंतर ग्रामस्थांनी जल्लोष व्यक्त केलाय। या सगळ्याचा आढावा घेतलाय संवाद साधले आपले प्रतिनिधी विशाल मोरे यांनी। युनेस्कोने जे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे 12 गड किल्ले होते त्यांची निवड केलेली आहे आणि त्यात एक नाशिक जिल्ह्यातला जो साल्हेर किल्ला आहे त्याची निवड केल्यामुळे कुठेतरी नाशिक जिल्ह्यातील जे नाशिककर आहे किंवा नाशिक जिल्ह्यातील जे नागरिक आहेत यांच्यासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे। काय वाटतं पर्यटनाच्या दृष्टिकोनातून कसा आहे किल्ला आणि ऐतिहासिक काय सांगाल? आम्ही जस्ट आता किल्ला म्हणजे थोडा पाहिलाय. आमची मेन जी ट्रेकिंग आहे ती उद्यापासून स्टार्ट होईल. पण किल्ला आता आम्ही जो बघितला आणि जो निसर्ग आहे खूपच सुंदर निसर्ग आहे इकडचा. आणि आम्हाला आत्ताच 1-2 दिवसापूर्वी माहीत झालं की जागतिक वारसा स्थळामध्ये याला एक स्थान मिळाले. महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूतील एक जिंजी म्हणून आहे. या असल्या 12 शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळामध्ये सामील करण्यात आले. लई चांगलं वातावरण आहे इकडे. पर्यटक स्थळ दिसू शकते, येऊ शकते लोक फिरायला करायला. लई चांगला प्लेस आहे. आणि नैसर्गिक सुद्धा आणि कुठेतरी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून हा किल्ला आणि याचा जो परिसर आहे हा येणाऱ्या काळात मोठा डेव्हलपमेंट होईल आणि आजूबाजूची सुद्धा जी 2 राज्य आहेत या 2 राज्याच्या दृष्टिकोनातून एक आर्थिक मूव्हमेंट या ठिकाणी होऊ शकते। मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, साल्हेर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।